श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या 1729व्या भागाचं मी पठण करीत आहे। आज पौष कृष्ण पंचमी शनिवार दिनांक 18 जानेवारी 2025 उपदेशामृत संग्रह भाग 7 या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई दिनांक 6/11/1993 बैठक क्रमांक 166 परमपूज्य महाराजांनी श्री क्षेत्र गाणगापूर यात्रा ऑगस्ट 1993 मध्ये भक्तांशी केलेले हितगुज भाग 21वा। आजच्या या हितगुजाच्या पुढील भागात परमपूज्य सद्गुरू आपल्या प्रासादिक वाणीतून पुढे म्हणतात, तुम्हा सर्वांना जीवनात प्रगती साधायची असेल तर त्या ईश्वरी शक्तीची सेवा करणे जरुरीचेच आहे। ही सेवा करीत असताना मनुष्याला अहंकार येता कामा नये, तसेच वैराग्य म्हणजेच विवेक तो येणेही गरजेचे असते। या दोन्ही गोष्टी अहंकार व विवेक दिसायला साध्या असल्या तरी फार महत्त्वाच्या आहेत। अहंकार व विवेक यांच्यावर ताबा ठेवण्यासाठी अध्यात्म, जपजाप्य, प्राणायाम, प्रत्याहार, ध्यानधारणा, समाधी लावणे या गोष्टी आचराव्या लागतात। मनुष्याच्या शरीरातील नाडीचे ठोके सर्वसाधारण 70 ते 78 पर्यंत असतात। समाधी लावण्याचा जर प्रयत्न कोणी करत असेल तर ते नाडीचे ठोके जास्तीत जास्त खाली 18 पर्यंत येत असतात। त्यामुळे मनुष्याची मनावर ताबा राहण्याची प्रवृत्ती वाढते। पण हेच सर्वसाधारण माणसाच्या नाडीचे ठोके 78 पेक्षा अधिक पडू लागले तर तो माणूस रागीट होऊ लागतो। मनुष्याला राग हा अहंकारानेही येत असतो। नाडीचे ठोके वाढल्याने छातीवरही मनुष्याच्या दडपण येत असते। मनुष्याने वाजवीपेक्षा जास्त अन्न जर ग्रहण केले तर त्याच्या श्वासोच्छवासावर, त्याच्या गतीमध्ये फरक पडत असतो व अडथळा येऊ लागतो। त्यामुळेही गरजेपेक्षा आहार जास्त घेणारी माणसे रागीट होत असतात। मांसाहार करणारी माणसेही अहंकारी बनत असतात। प्राणायाम नियमित केल्याने मन एकाग्र होण्यास मदत होते व मनुष्याच्या नाडीचे ठोके प्रमाणात राहण्यास मदत होते। प्राणायाम हा सर्वांना शिकता येतो व आहार स्वतःला कमी करता येतो। मनुष्याने या दोन्ही गोष्टींवर मर्यादा ठेवली तर त्याचे मन एकाग्र होऊन शांत होऊ शकते व अहंकारही त्याचबरोबर कमी होत असतो। आहार हा प्रत्येकाने भूक लागल्यावरच करावा व 2 आहारामध्ये 8 तासांचे अंतर ठेवावे, तरच खाण्यामुळे वाढणारा त्रास होणार नाही। हल्लीच्या तुमच्या जीवनात सर्व माणसं घड्याळाच्या काट्याप्रमाणे ठरलेली वेळ झाली की जेवायला बसतात, हे चूकच आहे। ज्यांना आहारावर नियंत्रण ठेवणं अवघड होत असेल त्यांनी तो प्रयत्न करावाच। तसेच त्या व्यक्तींनी स्वतःला वाचनाची सवय लावून घ्यावी। नित्य 1 तास तुम्ही एका जागी बसून वाचन करावे, त्यामुळे सुद्धा मन एकाग्र होत असते। तसेच नित्याने जपमाळ ओढावी, त्यामुळे मन एकाग्र होण्यास खूप मदत होते। ज्यांना शक्य आहे त्यांनी प्राणायामही करावाच। प्राणायाम करताना प्रथम डाव्या नाकपुडीने श्वास आत ओढायचा असतो व त्यावेळी मात्र मनात सो अशी भावना आणायची असते। त्यानंतर श्वास उजव्या नाकपुडीने बाहेर सोडायचा असतो व त्यावेळी हम अशी मनातून भावना आणावी। प्राणायाम हा साधारण सकाळी सूर्योदयापूर्वी करावा। त्यावेळी घरात शांतता असावी लागते, म्हणून घरातील इतर माणसे उठण्याच्या आधी अर्धा तास ते करावे। त्यावेळी घरात शांतता असते व त्यावेळीच मन एकाग्र होण्यास मदत होते। प्राणायाम करताना आसनावर मांडी घालून अथवा शक्यतो पद्मासन घालून डोळे मिटून ते करावे। पद्मासन ज्यांना येणार नाही त्यांनी सहजासन घालावे व प्राणायाम करावा। सुरुवातीला प्राणायाम 5 मिनिटे करावे व पुढे पुढे त्याची वेळ वाढवत 1 तासापर्यंत करावी। ज्यांचे वय 50 वर्षांच्या खाली असेल त्यांनी अर्धा तास प्राणायाम करावा व ज्यांचे वय 50 वर्षांपेक्षा अधिक असेल त्यांनी 1 तास प्राणायाम करावाच। ज्या व्यक्ती ओंकार साधना करीत असतील त्यांनी प्राणायाम करायची गरज नाही।
प्राणायाममध्ये अव्यक्त ओंकार व गायत्री जपाची भावना असते. प्राणायाम करण्याच्या आधी चहा, कॉफी किंवा पाणीसुद्धा पिऊ नये. अगदीच गरज वाटली तर प्राणायामानंतर केवळ पाणी प्यावे. प्राणायामाने श्वासोच्छवासाची गतीही रोखण्यास मदत होते. प्राणायामाची आज तुम्हाला मुद्दाम एवढी माहिती दिली आहे. तुम्ही सर्वांनी तो तुमच्या हितासाठी अवश्य करावा. तसे केल्याने मनुष्याचे मन एकाग्र तर होतेच, परंतु अहंकारही कमी होऊ लागतो. मनुष्याच्या ईर्षेला जेव्हा अडथळा येतो तेव्हा त्याचा अहंकार जागृत होत असतो. काही वेळा तोच अहंकार त्या व्यक्तीच्याच नाशासही कारण ठरतो. तुम्ही प्राणायाम व्यवस्थितरित्या 108 दिवस केला तरी तुम्हाला तुमच्यात खूप फरक झालेला दिसेल. तुमच्या वासना, इच्छा या नक्कीच कमी होतील व मनाला आनंद झालेला आढळेल. पूर्वीच्या काळी संत मंडळी ही सोहमचीच साधना करीत असत. ते त्याच पद्धतीच्या जीवनाचे होते. प्राणायामाच्या वेळी कोणीही घड्याळ घेऊन बसू नका. सोवळे ओवळे आंघोळ याची कशाचीही त्यासाठी गरज नसते. पहाटेच्या काळात श्वासाची गतीही चांगली असते व मन सुप्तावस्थेत असते. त्यामुळे इतर नाना विचार त्यावेळी मनात येत नसतात. शक्यतो त्यावेळी उदबत्ती लावा. नाकात धूर जाणार नाही याचीही काळजी घ्या. तुम्ही प्रत्येकाने हे नित्य कराच व मला तसे सांगा. तुम्हाला प्रगती झालेली जाणवेलच. परंतु मी जेव्हा ते मान्य करेन तेव्हाच खरी प्रगती झाली समजा. परमार्थ हा कृतीनेच करावा लागतो. ज्याला तो जमत नाही तो एक प्रकारचा त्याचा अहंकारच असतो. जो स्वतः दुसऱ्याशी बोलत नाही, स्वतःला मोठे समजतो व इतरांची आपल्याला काहीही गरज नाही, तसेच जे स्वतःला अधिक शहाणे समजतात, सुशिक्षित समजतात, अशा व्यक्तींपासून तुम्ही दूर राहा. आहारामध्ये कांदा लसूण खाऊ नका. काही माणसं रात्रीच्या वेळी ते खात असतात. तेही योग्य नाही, कारण या गोष्टी पचायला जड असतात व त्यामुळे ढेकर येत राहतात व मनाची स्थितीही बिघडून जाते. ढेकर येत राहिल्याने नित्याच्या व्यवहारात तसेच साधनेमध्येही व्यत्यय येत राहतो. म्हणून पूर्वापार कांदा लसूण आपल्याकडे दिवसा किंवा रात्रीही न खाण्याची प्रथा आहे. प्राणायामामध्ये त्या व्यक्तीचे सर्व लक्ष श्वासाकडे केंद्रित झालेले असते व त्यामुळे मनाला एकाग्रता व शांतता लाभू शकते. ऋषीमुनींपासूनच्या या सर्व परंपरा आहेत. भारतीय परंपरांचे हे वैशिष्ट्य आहे की त्यांचे महत्त्व प्रथमपासून जे होते तेच अजून अबाधित आहे. नीट विचार केल्यास तुमच्या सर्वांच्या हेच लक्षात येईल. आचरण चांगले ठेवा व प्रत्येकाने आपली पात्रता वाढवण्याचा प्रयत्न करा. तसे केले की तुमच्या इच्छा पूर्ण होतीलच, शिवाय तुमच्या जन्माचे सार्थकही होईल. श्री गुरुदेव दत्त. गुरुबंधू आणि भगिनींनो, आजचे हे पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण. पुन्हा भेटूया ह्या हितगुजाच्या पुढील भागासाठी उद्या सकाळी 6 वाजता. श्री गुरुदेव दत्त.